गुड मॉर्निंग. आज देवबाग मधली ही पहिली सकाळ आहे आमची आणि हा चालू आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये घावणी, इथला स्पेशल प्रकार तो खाऊन बघू आता आपण. घावणी एक नंबर डिश आहे. डोस्यावणी आहे का? चटणी लय खास. हे बघा, हे आहेत घावणे. आनंद घ्यायलेत. अजून काही प्लेट येते घावणे खायला नाही. त्या दोघी पोहे आणि हा समुद्र. आत्ता आलोय आम्ही राजकोट किल्ल्याजवळ. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे. बघूया कसा आहे. बघा, आता आहे बॅक लुक दिसतोय. वाव, प्रतिम. लवकरच पोहोचू तिथं. आता हे बघायला आलोय आपण पुतळा. मायच्यानं सांगतो असं वातावरण भारी. हे कसं आहे वातावरण म्हणता? हे बघा याची अवस्था. साहस पण झोपलाय आता, काय करता. नाही तर गेला असता पाण्यात. ए चला. महाराजांच्या या पुतळ्याची उंची तलवारीच्या टोकापर्यंत जर मोजली तर 91 फूट भरते. या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार आहेत, ज्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. हा पुतळा ब्रॉन्झ धातूपासून बनवलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं बनवलेला आहे की येणाऱ्या 100 वर्षामध्ये त्याला कोणत्याही पद्धतीचं नुकसान पोहोचणार नाही. महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. आता आलो आम्ही मालवण जेट्टीवर. इथून जहाज लागते आणि इथून नंतर मग आपल्याला मालवण किल्ल्यावर जाता येते. हे बघा, इकडे चालू आहे दूध पिणं. बोटचं तिकीट काढण्यासाठी तुम्हाला कॅश सोबत ठेवावी लागेल. तेथे ऑनलाईन पेमेंट स्वीकारल्या जात नाही. आलोय आता आम्ही या बोटची वाट पाहतोय. बोटमध्ये मला वाटतं 15-20 जण बसतात. तेवढे जण जमा झाले की बोट लागते. आता ही जवळ लागते बोट. तेवढे झालोय आम्ही जमा. तो तिकडे आहे ते जायचंय. पुस्तकात वाचलेला सिंधुदुर्ग किल्ला हेच आहे. इतिहासाच्या. हे लागत आहे बोट. हा, या बोट मध्ये त्या लाकडावर बघू ना. निघालो आता सिंधुदुर्ग किल्ल्याकडे. 5 मिनिटात पोहोचलो तिथे. आज फॅमिली, गोजरी, राही, आम्ही दोघं, साहस.
हाच एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे किल्ल्यावर जाण्याचा. लय आलाय की वारं जास्त आहे त्याच्यामुळे साहू बेटा कुठे पापी कुठे पापी कुठे कुठे ती पापी हा हे बघ. बोट चालक तुम्हाला सांगतील 1 तासात बोटवर वापस या, पण तसे करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला किल्ला एक्सप्लोअर करायला 1 तास पुरणार नाही. नंतर आपल्या वेळेनुसार आपण कोणत्याही बोटीने वापस जाऊ शकतो. आलो त्याच बोटीने वापस गेले पाहिजे असे काही अनिवार्य नाही. जय जय भवानी जय शिवाजी. आलोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. हे आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील भवानी मातेचं मंदिर. हे मार्गस्थ झालेत जिथं मार्ग नाही त्या ठिकाणी. वेगळा किल्ला एक्सप्लोअर करायचा म्हणले, चला म्हटलं मग. दगडच दगड. या स्टेप वरून आम्ही वर जाणार आहेत. वरून व्ह्यू कसा दिसतो दाखवतो. हिरकणी हो हिरकणी वाणी चला. हे इकडे स्कुबा डायव्हिंग चालू आहे, जे की आपण उद्या करणार आहेत. हा आलोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. हा बघा व्ह्यू. आहेत राजेश सर, ते गेले माझ्या माग. कसं वाटतंय सिंधुदुर्ग किल्ल्यावर? सिंधुदुर्ग किल्ल्यावर 1 नंबर. सध्या आम्ही फिरत आहेत. खूप छान असं वाटत आहे, जीवाला आराम भेटल्यासारखं. नजर जाईल तिथपर्यंत समुद्राच नुसतं खारं पाणी. किती नुसतं प्या. खारं पाणी याचं काम नाही. आणि घाणीला चोंगाशिवाय राहणार पाणी. खूप छान. बघा सगळे इकडं पापीवाले हो. पाण्याला पापी म्हणतात लहान बाळांच्या भाषेत. सगळीकडे तेच दिसायलेत आता, तेच मागायले. पापीच द्या म्हणायचे. शत्रू कुठूनही येऊ लागला या किल्ल्यावर तर दिसणार समुद्रात जहाज, आणि तोफांना त्याला डायरेक्ट उडवायचं. म्हणून हे जलदुर्ग जे आहेत ते जास्त सिक्युअर होते बाकी किल्ल्यांपेक्षा, कारण की कितीही दूर व्ह्यू दिसायचा. शत्रूची प्रत्येक हालचाल किंवा काही गनिमी कावा करायला पण चान्स जास्त राहायचा नाही.
ये साऊ चल, ये 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 हा? हा? किल्ल्यावर गेलो की असे फोटो काढणे अनिवार्य आहे, नाहीतर पाप लागते. तुम्हीच ठरवा काय करायचं ते. किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो परत. परतीचा प्रवास देखील तितकाच रोमांचक आहे, त्याचा देखील पूर्ण आनंद घ्या. उतरो म्हणते बस. बदक नाही. दुसरं पक्षी. आता चाललोय आम्ही लंच साठी अतिथी बांबू येथे. छान हॉटेल आहे, बघूया. हे आता जवळ आले. याबाबत आमचं नशीब थोडं खराब होतं. हॉटेल बंद होतं, कारण हॉटेलचं काहीतरी काम चालू होतं. त्यामुळे आम्ही दुसऱ्याच एका हॉटेलला गेलो. साहसराव झोपलेत रे. भुकाले लागल्यात, पाय की चेहऱ्यावर कसं दिसायले. सगळे कोणाच्यात तेच नाही. पायात आपला गोळ सगळं खाऊन पाहिजे. आता आलोय आम्ही मालवण मधल्या रॉक गार्डनला. रॉक गार्डन म्हणजे काय, सगळे दगड आहेत, त्याच्यावर येऊन लाटा आदळतात, त्यालाच गार्डन म्हटलंय यांनी. छान व्ह्यू आहे. हे बघ हे बघ हे बघ. हे याला पाण्यात खेळायचंय म्हणून याचा चालू आहे गोंधळ, धावपळ. ए बघू इकडे बघ. शिंपले हे तेवढे नाहीत. आणि हे पहा गडी, इथं आंघोळ करायला. हा कोणत्या वनस्पतीचा प्रकार आहे? रॉक गार्डन इथे आल्यानंतर सूर्यास्ताबरोबर विविध वनस्पती, समुद्री जीव हे पण पहा. त्याची मजा पण वेगळीच आहे. सनसेट होने को है. पाणी एंट्री करते याला आणि याने वाहून जाते. असाच सूर्यास्त घरी असताना देखील होतो, पण काय माहित आपण त्याचा आनंद घेत नाही. सूर्य कुठे दाखव बरं, सूर्य कुठे दाखव. ते तिकडं ते दाखव बघू. कुठे 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 कुठे. बघा आता बघा. रेडी आहे? रेडी.
आजच्या दिवसाचा शेवट छान सूर्यास्त आणि राही व गुजिरीच्या डान्सने झाला. छान मजा आली. मोठ्या घसरगुंडी घसरण झाली. आता आता किती जोरात यावं लागते. खराब झाली. घसर मालवणमधील दिवसाचा शेवट आपण नक्की रॉक गार्डन इथेच करायला हवा. यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. तुम्हाला मालवण कसे वाटले सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.